नमस्कार. सरकारच्या सर्व गोष्टी लक्षात येत असतात. तिला कान्हावरती खूपच संशय असतो. कान्हा कबीर किर्लोस्कर आहे असं तिला वाटत असतं. तर इकडे मात्र किरण कान्हाला म्हणत असतो, कबीर, कबीर त्या सरकारला जर का समजलं असेल ना की तू कबीर किर्लोस्कर आहेस, तर मग वाट लागली. तेव्हा मात्र कान्हा बोलतो, काही वाट लागणार नाही. माझ्यावरती विश्वास ठेव. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या भालेरावचा मोबाईल माझ्या ताब्यात आहे. तो एक नाटकी पोलीस होता हे मला कळलंय. आणि आता मात्र सगळ्या गोष्टींचा आपल्याला नक्कीच काहीतरी अर्थ लागेलच. तेव्हा लगेच किरण बोलतो, हो, असं जर का झालं तर बरंच होईल, नाहीतर सगळं काही हातातून निसटल्यासारखं होईल. पण इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं, राजलक्ष्मी किर्लोस्कर रस्त्याने जात असतात. त्याच वेळेला त्यांची नजर एका झोपडीवरती पडते आणि त्या झोपडीतले आजी आजोबा राजलक्ष्मी किर्लोस्कर जवळ आलेले असतात आणि ते म्हणत असतात, प्लीज मदत करा, मदत करा आमची. तेव्हा राजलक्ष्मी बोलते, काय झालंय? तेव्हा लगेच ते बोलतात, अहो बघा ना, या बाई शुद्धीवरतीच येत नाहीये. तेव्हा मात्र राजलक्ष्मी त्या बाईकडे बघते आणि तेव्हा लगेच तिला असं वाटतं की ती सरकारच आहे. म्हणून राजलक्ष्मी स्वतः त्या बाईला आपल्या गाडीत टाकते आणि म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी यांना एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेईन आणि त्यांची काळजी घेईन. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, राजलक्ष्मी किर्लोस्कर तेजस्विनीला घेऊन त्यांच्या घरी आलेले असतात. त्याच वेळेला त्यांनी कान्हाला फोन केलेला असतो आणि त्या कान्हाला बोलतात, कबीर, कबीर, खूप मोठी गोष्ट आपल्या हाती लागलीये. आता तुला काळजी करायची गरज नाही कबीर. कबीर, ज्या बाईचा शोध घेत होतास ती बाई माझ्या ताब्यात आहे. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, म्हणजे म्हणजे मा तू काय बोलतेस, मला खरंच समजत नाहीये. त्यावेळेला लगेच मा बोलते, खरं सांगू का कबीर? कबीर, अरे ज्या बाईला शोधत होतास ना त्या सरकारला, ती सरकार माझ्या ताब्यात आहे. तेव्हा मात्र कान्हा बोलतो, काय? याचा अर्थ सरकार जिवंत आहे. मा मा मी लगेच येतो असं म्हणत तो फोन ठेवतो आणि तो किरणला बोलतो, किरण चल, खूप मोठा गुंता सॉल्व्ह झालाय. माला सरकार भेटलीये, सरकार, आणि माने तिला घरात आणलंय. इतके वर्ष जी माझ्या मनात आग होती ना ती मात्र आज कायमची संपणार. आज मात्र मी त्या सरकारला तिची लायकी दाखवणार. तेव्हा मात्र किरण बोलतो, हे बघ कबीर, जे काही करशील ना ते अगदी शांतपणे कर, कारण मला कळतच नाहीये जी दरीत पडली ती नक्की कोण होती. हे ऐकल्यानंतर कान्हा बोलतो, किरण तुला असे प्रश्न का पडले? तेव्हा लगेच किरण बोलतो, का कुणास ठाऊक, पण मला हे प्रश्न पडलेत आणि मला खूपच भीती वाटते. असं वाटतंय की सगळं काही हातातून निसटलंय. प्लीज प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि एवढं मात्र नक्की कर. तेव्हा मात्र कबीरच्या मनात नको नको त्या प्रश्नांचा विचार तो करत असतो. तर इकडे राजलक्ष्मी सरकारला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. तिला तर असंच वाटत असतं की ती सरकार आहे. जेव्हा तेजस्विनी शुद्धीवर येते तेव्हा माला बघून तिला खूपच आनंद होतो आणि ती चक्क माला मिठी मारते. हे सर्व कान्हा आणि किरण दरवाजातून बघत असतात. कान्हाला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो स्वतःशीच बोलतो, हे कसं काय शक्य आहे? हे असं होऊच शकत नाही. आणि आता जर का या या बाईने माझ्या माला मिठी मारले, याचा अर्थ ही बाई माझ्या माला ओळखत असणार. तेवढ्यात मात्र कान्हा आतमध्ये आलेला असतो आणि तेजस्विनीचं लक्ष कान्हावरती गेलेलं असतं. त्यावेळेला ती लगेच कान्हाच्या जवळ येते आणि कान्हाला बोलते, कान्हा, कान्हा, बरं झालं तू इथे आलास ते. कान्हा, अरे त्या त्या सरकारने माझ्याशी डबल गेम केला. अरे कान्हा, तिने मुद्दामून मला तरी ढकललं आणि असं मात्र तुम्हाला दाखवलं की ती ती तेजस्विनी आहे. माझ्यावरती विश्वास ठेव. कान्हा त्यावेळेला कान्हा गोंधळलेला असतो. त्याला काय करावं तेच कळत नसतं. कान्हा खूपच चिडचिड करत असतो. शेवटी कान्हा स्वतःशीच बोलतो, काय चाललं हे? मी कसा विश्वास ठेवायचा या बाईवरती? तेवढ्यात मात्र तेजस्विनी बोलते, कान्हा, मला असं का वाटतंय की तुझा माझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही. हे बघ कान्हा, मला कळतंय, त्या त्या सरकारने तुम्हाला असंच दाखवलं असणार. अरे ती मनस्विनी एक नंबरची घातकी आहे कान्हा, तिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. तेव्हा मात्र कान्हा बोलतो, मला कोणावरती विश्वास ठेवायचा तेच कळत नाही.
तेवढ्यात मात्र तिथे अपर्णाची एंट्री झालेली असते आणि अपर्णाने मात्र तेजस्विनीला पाहिलेलं असतं आणि तेजस्विनी सुद्धा अपर्णाला पाहते. तेव्हा लगेच तेजस्विनी मोठ्याने हाक मारते, अपर्णा, अपर्णा तू. आणि ती लगेच तिच्या जवळ धावत जाते, तिला मिठी मारते. तेव्हा मात्र कान्हाला खूपच मोठा धक्का बसतो आणि कान्हा राजलक्ष्मीला बोलतो, मा, मा माझ्यावरती विश्वास ठेव. खरं सांगू का, ही ही खरी तेजस्विनी आहे. त्यावेळेला लगेच राजलक्ष्मी किर्लोस्कर बोलते, काय बोलतोयस तू कान्हा? कान्हा, उगाचच प्रेमाच्या ओघात असा वाहत जाऊ नकोस. कान्हा, तुला कळतंय का, तू एका एका अशा विश्वासघातकी माणसाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतोयस. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, अजिबात नाही. मी कोणत्याच विश्वासघातकी माणसाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाही, तर उलट ज्याची सत्याची बाजू आहे त्याला साथ देण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र तिचा चांगलाच अपमान झालेला असतो. त्याच वेळेला राजलक्ष्मी बोलते, कान्हा, शेवटी तू स्वतःच्याच मनासारखं करणार, काही बोलून अर्थ नाही. तेव्हा मात्र कान्हाची खूपच चिडचिड झालेली असते. तर इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं, सखीने प्रॉपर्टीचे पेपर तयार केलेले असतात आणि प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही सखी करणार असते. सरकार मात्र खूपच खुश असते. त्यावेळेला सरकार स्वतःशीच म्हणत असते, सखी, तुला काय वाटलं मी सहजासहजी या सगळ्या गोष्टींवरचा हक्क सोडून देईन? अगं, हे सर्व माझं आहे, माझं. आणि जोपर्यंत मी हे सर्व मिळवत नाही ना सखी, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. शेवटी तो दिवस उजाडला. तेवढ्यात मात्र कान्हा मोठ्याने बोलतो, सखी मॅडम थांबा, प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायची गरज नाही. तेव्हा मात्र सखी कान्हाकडे बघत राहते. त्यावेळेला मात्र सरकारला खूपच राग आलेला असतो. ती स्वतःशीच बोलते, हा कसा काय मधी तडमडला? याचा माझ्यावरती विश्वास नाहीये का? ह्याला संशय आलाय का? तेवढ्यात मात्र सरकार लगेच नाटकं करायची सुरुवात करते आणि ती सखीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, सखी, सखी बाळा, नको करूस तू सह्या. आणि तसंही कान्हाला जर का काही गोष्टी पटत नसतील ना, तर तू अजिबात नको करूस सह्या. तेव्हा लगेच कान्हा बोलते, सरकार, तुझ्या ह्या गोष्टी आहेत ना तुझ्याजवळ ठेव. त्यावेळेला सखी बोलते, कान्हा, अरे काय बोलतोयस तू? कुणाला सरकार बोलतोयस? आई आहे ती माझी, तेजस्विनी कामत. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी, सखी मॅडम, अहो माझ्यावरती विश्वास ठेवा. ह्या तुमच्या आई नाही आहेत, ह्या सरकार आहेत, सरकार. आणि ज्या दरीत कोसळल्या ना त्या तुमच्या आई होत्या. तेव्हा मात्र गौतम बोलतो, सखी, जर का कान्हा काही सांगत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र लगेच ते सरकार बोलते, सखी, सखी तू माझ्यावरती विश्वास नको ठेवूस. तू बरोबर आहेस, तू कान्हावरतीच विश्वास ठेव. नाहीतरी मी तुमचा विश्वास जिंकूच शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा माझ्या त्या बहिणीमुळे माझ्या आयुष्यात कधी सुखाचा आनंदच येणार नाही. तेवढ्यात मात्र मोठ्यानी तेजस्विनी बोलते, हो का? मनस्विनी नाटकं करून मिळालेलं हे हे जो आनंद आहे ना, तो आनंद कधीच तुला लखलाभ होणारच नाही. मनस्विनी, तुला किती वेळा सांगितलं, दुसऱ्यांचा हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यावेळेला मात्र सरकारचा थरकाप उडालेला असतो. सरकारला चांगलाच धक्का बसलेला असतो आणि सरकार मोठ्याने बोलते, तू तू जिवंत आहेस? बरं झालं मनस्विनी, मला तर तेच पाहिजे होतं, तू जिवंत पाहिजे होतीस. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, बस कर नाटकं तुझी, बस कर. तेव्हा मात्र सखी बोलते, हे सर्व काय चाललंय? आणि मनस्विनी मावशी, तू जर का जिवंत होतीस तर एवढे दिवस कुठे होतीस? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी, सखी मॅडम शांत व्हा. आणि या बाईवरती तर विश्वास ठेवूच नका. ही बाई पुन्हा एकदा आपल्या डोळ्यात धूळ चारतीये. सखी मॅडम प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा, अरे काय चाललंय ना तेच मला कळत नाहीये. कान्हा, अरे मला समजतच नाहीये की काय करावं ते. तेव्हा मात्र कान्हाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच कान्हा मोठ्याने बोलतो, आता सगळं काही संपलंय. आता या विषयावर तर मला वादच घालायचा नाहीये आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड होते.
त्याच वेळेला लगेच कान्हा प्रॉपर्टीचे पेपर हातात घेतो आणि प्रॉपर्टीच्या पेपराचे तुकडे तुकडे करून सरकारच्या तोंडावर फाडतो आणि जोरात टाकून देतो. तेव्हा मात्र सरकारचा मात चांगलाच उतरलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते, कान्हा हे सर्व काय आहे? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, आवाज खाली, माझ्यावरती आवाज चढवायचा नाही. काय आहे ना, सरकार, तुझा आता बाजार उठवायलाच मी इथे आलोय. आणि तो सरकारच्या डोळ्यात धूळ चरतो. त्यामुळे सरकारच्या डोळ्यातली लेन्स खाली पडलेली असते आणि शेवटी होत्याचं नव्हतं झालेलं असतं आणि तिथे अपर्णाची सुद्धा दणक्यात एंट्री झालेली असते. इतके दिवस स्वतःच्याच गोष्टींमध्ये हरवलेली अपर्णा मात्र तेजस्विनीच्या एका स्पर्शामुळे चांगलीच भानावरती आलेली असते. शेवटी मैत्रीतली ताकद काय असते हे आपल्याला दिसण्यात आलेलं असतं आणि त्याच वेळेला अपर्णा येऊन सरकारच्या कानाखाली मारते. त्यावेळेला सखी बोलते, तुम्ही मावशी, आपण तर हॉटेल डॉक्टरांकडे भेटलो होतो ना? तेव्हा लगेच ती बोलते, हो, आपण डॉक्टरांकडे भेटलो होतो. त्यावेळेला लगेच सखी बोलते, पण तुम्ही तुम्ही यांच्या कानाखाली का मारली? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम, आज सगळ्या गोष्टींचा उलगडा करायची वेळ आली आहे. सखी मॅडम, आज तुम्हाला सगळं काही मला सांगायचं आहे, काही गोष्टी लपवायच्या नाहीये. तेव्हा लगेच सखी बोलते, हे बघ कान्हा, मला खरंच कळत नाही, तू कधी कधी असं काही कोड्यात बोलतोस ना की मला समजतच नाही की काय करावं ते. कान्हा प्लीज, जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोल बघू. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम, मी आज स्पष्टपणेच बोलणार आहे, मला कोणत्याच गोष्टी लपवायच्या नाही आहेत. सखी मॅडम, सखी मॅडम, तुमच्या समोर जी उभी आहे ना, जिने सरकारच्या कानाखाली मारली, ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी आई अपर्णा किर्लोस्कर आहे. तेव्हा मात्र सखी बोलते, काय? तेव्हा लगेच गौतम बोलतो, याचा अर्थ तू तू कबीर किर्लोस्कर आहेस? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, हो, मी कबीर किर्लोस्करच आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्यावेळेला लगेच सरकार बोलते, कान्हा, हे सर्व थांबव. त्यावेळेला अपर्णा बोलते, लाज नाही वाटत? माझ्या नवऱ्याला मारलंस तू, माझ्या मुलाला लहानपणीच पोरकं केलंस तू. त्यावेळेला कान्हा बोलतो, आणि माझ्या आईला जो धक्का बसला ना, त्या धक्क्यातून सावरायला आज कितीतरी वर्ष लागली, त्या धक्क्यातून बाहेर पडायला आज कितीतरी वर्ष लागली, पण फक्त आणि फक्त तेजस्विनी आंटीमुळे ती अगदी व्यवस्थित झाली. आणि तिथेच मी समजून गेलो, सरकार, तू सरकार आहेस. तेव्हा मात्र सरकार बोलते, कान्हा, तुला वाटत असेल की तू पुन्हा जिंकलास, पण तुला मी पुन्हा जिंकू देणार नाही. कान्हा, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या विरोधात तुला जे काही पुरावे करायचे होते ना ते तू आणलेस, पण आता मात्र सरकार काय आहे ना ते तुला दिसेलच. आणि लगेच तेजस्विनी सखीच्या डोक्यावरती बंदूक रोखते. तेव्हा मात्र सगळेजण घाबरलेले असतात. त्यावेळेला तेजस्विनी बोलत असते, मनस्विनी, काय करतेस तू? माझ्या सखीला सोड. मनस्विनी, अगं, किती किती असं करणार आहेस? काय नाही नाही, ते घाणेरडं कृत्य. तेव्हा लगेच मोठ्यानी सरकार बोलते, गप्प बस, काय गरज काय होती तुला इथे यायची? अगं, एकदा दरीत पडली होतीस ना, तरी सुद्धा तू पुन्हा आलीस. तेव्हा लगेच मोठ्यानी तेजस्विनी बोलते, हे बघ, माझ्या मुलीला जर का काही झालं ना तर मात्र मी तुला सोडणार नाही. कान्हा, काहीतरी कर. आणि त्याच वेळेला कान्हाने सरकारला जोरात ढकलून दिलेलं असतं आणि तिच्या हातातील गन सखीच्या पायाशी पडलेली असते. त्यावेळेला सखी ती बंदूक उचलते आणि ती मोठ्याने बोलते, कान्हा बस, आजपर्यंत या बाईची लबाडी आपण सहन केली, पण आता नाही. आता मात्र या बाईला तिची लायकी दाखवायची वेळ आली आहे. तेव्हा मात्र मोठ्याने कान्हा बोलतो, सखी मॅडम, सखी मॅडम, तुम्ही शांत व्हा. सखी मॅडम, उगाचच रागाच्या भरात नाही नाही ते करायला जाऊ नका. तेव्हा लगेच सखी बोलते, नाही कान्हा, आता मात्र मी शांत बसणार नाही. आता मात्र जे व्हायचं आहे ते होणार आणि शेवटी होत्याचं नव्हतं होणार. आता मात्र या सरकारचा गेम ओव्हर करणार, एकदाचा खेळ खल्लास करणार, तेव्हाच मला शांतता मिळणार. तेव्हा मात्र सरकार बोलते, सखी, तू काय करतेस, कळतंय का तुला?
सखी उगाचच रागाच्या भरात नको तो निर्णय घेऊ नकोस. माझ्यावरती विश्वास ठेव सखी, असं नको वागूस. तेव्हा लगेच सखी बोलते, बस झालं सरकार, बस झालं. आता मात्र मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही. आता जे झालं ना ते सर्व तुमच्या जवळ आहे आणि आता मात्र तुझा खेळ खल्लास होणार. तेवढ्यात मात्र तेजस्विनी सखीच्या जवळ येते आणि सखीच्या हातातील बंदूक जोराने बाजूला फेकून देत म्हणते, बस कर सखी. सखी, आपण सुद्धा तसंच वागलो तर आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरकच काय राहिला. तेव्हा मात्र सखी बोलते, आई तू अजून सुद्धा याच बाईची बाजू घेतेस. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, हो मी याच बाईची बाजू घेते, कारण फक्त आणि फक्त मला या बाईला कायद्याने शिक्षा करायची आहे. तू शिक्षा करायची नाही सखी. सखी, या बाईने जे काही केलं ना त्याची शिक्षा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सरकार बोलते, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जिंकलात, पण मी तुम्हाला जिंकू देणार नाही. तुमच्या आयुष्याची वाट लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र कान्हा बोलतो, बघितलत का तेजस्विनी आंटी, अजून किती या बाईमध्ये माज आहे. या बाईचा जर का माज उतरवायचा असेल ना तर या बाईला तिची लायकी दाखवलीच पाहिजे, त्याशिवाय ही बाई अजिबात शांत बसणार नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच सरकार मोठ्याने बोलते, कान्हा तुला वाटत असेल की तू जिंकलास, पण तू माझ्याशी जो डबल गेम केलायस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार आणि त्याशिवाय मात्र मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र सरकारचा चेहरा चांगला चिडलेला असतो. त्यावेळेला कान्हा मात्र खूपच हसत असतो आणि म्हणत असतो, सरकार सरकार सरकार, अहो संपला हो तुमचा खेळ. आता जरा विचार करा, जेलमध्ये राहून कशा गोष्टी हँडल करता येतील त्या. तेव्हा मात्र सरकार बोलते, कान्हा तुला वाटत असेल की तू जिंकलास, पण बघ आता मी काय करते ती. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सरकारला जेलमध्ये पाठवण्यात कान्हा, अपर्णा, सखी आणि तेजस्विनी यशस्वी होतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.